ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतली काही समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. कारण शिवसेनेचे मुख्य नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे खासदार 2029 साली आपापल्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढवतील आणि जिंकूनही येतील अशी घोषणा केली. वास्तविक भाजपचे मिहीर कोटेचा हे संजय दिना पाटलांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघात त्यांच्या पक्षाकडून भावी उमेदवारीचा मुख्य पर्याय मानले जातात, पण त्यांनीही खासदार संजय दिना पाटलांच्या शिवसेनेत दाखल होण्याचं स्वागत केलंय. 2029 मध्ये पक्ष व एनडीए म्हणून जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्यच आहे. दुसरं तुम्ही सांगितलं की 2024 मध्ये मी दावा केला होता, हे चुकीचं आहे. आमच्याकडे ती पद्धत नाही आहे आणि वैयक्तिक माझा स्वभाव तर असा आहे की मी कधीही काही मागत नाही आणि पक्षाने ती संधी मला दिली होती आणि म्हणून मी लोकसभा लढलो होतो. आणि अशा एनडीए मध्ये राष्ट्र निर्मितीच्या कामात जे कोणी येणार त्यांचं मी स्वागतच करणार.